माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत. वायरी तुटल्या तरी बोला त्यातच. हो, पण ह्या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. नाही 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 नाही. बाकी मरू द्या, तसे कपडे घालाल तुम्ही, तसे कपडे घालाल तुम्ही, दाढी राखाल तशी, पण ते पुन्हा होणे नाही. काय मध्ये तुमचं? नाही नाही नाही. उगाच कोणी उठायचं आणि माय काहीच्या काही बरळायचं, त्याला काय किंमत आहे? सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं, त्याला काय किंमत? तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे, तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद? खुर्चीवर उठायचं सुरू का? अरे ती ताकदच आतून होती महाराज, आपाप शब्द बाहेर पडायचे, आपाप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती. तर बोला गप्प बसेपर्यंत टाळी चालत होती. का? त्या वक्तृत्वात ताकद होती. वा, ते काय असं कोणी उठाय? ते काय 15 ऑगस्टचं भाषण नाही का 4थीच्या पोरांना? इंग्रजांनी देशावर अन्याय केला, तुझ्या इतका नाही केला बघ, त्यांनी केला. हे काय भाषण आहेत? हो, पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही. ऐका नीट, स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकप कोणाला जमली नाही. आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही. वा 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 वा. महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, खळखळा असला पाहिजे. त्या भाषणाची लकप होती. तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणारं स्वर्गीय श्री R.R. पाटलानंतर भाषण कोणाला जमलं नाही. नाही नाही. आणि हृदयाला घाम फोडणारं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि आज सगळ्यांचं जिरवणारं पवार साहेबांनंतर कोणाला जमलं नाही. नाद खुळा, नाद खुळा.